सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या कपिलधारवाडीत डोंगर खचू लागल्याची धोकादायक घटना समोर आली आहे। यामुळे अनेक घरांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भिंतीचे तडे गेले आहेत। कपिलधारवाडीत सध्या 95 घरे व सुमारे 500 लोकसंख्या असून गावकरी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत आहेत। गेल्या 5 वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पुणे जिल्ह्यातील माळींसारखी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहते आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। मावशी, काय चाललंय तुमचं? काय परिस्थिती चालली? आपण इथं जाय सांगितलं ना तुम्ही की काय बळीत बाजारीच्या जायचंय ना, आता काय बंद पण खायला तर ठेवा लागेल. देईल ना सरकार, कोसळलं नाही अचानकच एकदम। कोसळं नाही, पण आता हाय तर एवढं तर नीट करून ठेवा लागेल ना. मग काल सगळे अधिकारी आलते ना, कलेक्टर वगैरे सगळे। सांगितले ना आम्हाला. मग कालच्या मध्ये आजच्या मध्ये किती फरक पडलाय? जास्ती पडलाय. मग पटकन जीव मोठा काय करायचं मग? जायचं तर मग तुम्ही इथं बाजरीच्या बनगे बडीत दिसतायत। आता नंतर लागते ना हे बी खायला. नाही नाही, उरका लवकर लवकर, सगळे 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 जावं लवकर। काय चाललंय? या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार चंद्रकांत शेळके तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यानंतर तांत्रिक समितीद्वारे भेगांची तपासणी करून कायमस्वरूपी पुनर्वसनाची कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे। काय ना तुमचं? मी काळे सकाराम, जिल्हा परिषद शाळा कपिलधारवाडी इथे शिक्षक आहे। तर जवळपास प्रशासनाचे सगळेच अधिकारी आहेत, कात कलेक्टर ते आले होते, परंतु कालच्यामध्ये आणि आजच्यामध्ये भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे। जे भेगाचं होतं त्यांचं प्रमाण वाढलंय, कोणाच्या भेगाचं अंतर आहे ते पण वाढलंय आणि कालच्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये जास्त भयभीतपणा निर्माण झालाय। आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शाळा आम्ही तिकडे मंदिराकडे शिफ्ट केलेली आहे सध्या। काय ना तुमचं? काळे सखाराम।